माझी सगळी कागदपत्र गायब होती. मला MA ला ऍडमिशन घ्यायचं होतं. ती गायब झाल्यानंतर मग आता काय करायचं ना, म्हणजे उद्या ऍडमिशन घ्यायला जायचंय आणि काहीच नाही, कागदपत्र माझ्या नावाव्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे शिक्षण थांबणार हे आता दिसत होतं. तेव्हा माझा तो बंडखोर स्वभाव परत बाहेर आला. मी सरळ विद्यापीठात गेले, सिनेट सदस्यांना भेटले. तिथं ज्ञानेश्वर कांबळे म्हणून होते. त्यांना मी म्हटलं की मला MA करायचं आहे, माझं BA झालेलं आहे, पण माझ्याकडे आता माझ्या नावाव्यतिरिक्त काही नाही. माझ्या सासरच्यांनी माझी कागदपत्र गायब केली. आता ते कुणी केली काय मला माहिती नाही, पण माझ्या हातात आता काही नाहीये. पण माझं शिक्षण यामुळे थांबू शकतं. आणि मला असं डोळ्यात पाणी आलं माझ्या तेव्हा. मला इतकी तळमळ म्हणजे असं आतून झालेलं की माझं शिक्षण थांबते. आणि मग त्यांनी असा पेन आपटला, एक शिवी हासडली. बघतो त्यांच्याकडे बघायला नालायक माणसं तसं वगैरे बोलले. आणि मग त्यांनी सगळे माझे जेवढे विषय आहेत त्या विभाग प्रमुखांना फोन केले. ते म्हणाले मी एका मुलीला पाठवते, तिच्याकडे काहीही नाहीये, पण तुमच्याकडचं रेकॉर्ड काढा. तेव्हा तर कम्प्युटरायझेशन पण नव्हतं, रजिस्टर्स मधल्या नोंदी, ते सगळं काढा आणि तिला ऍडमिशन द्या. आणि मग त्याच्यावर माझं MA चं ऍडमिशन झालं. मी घरी गेले, चेहरा आनंदी बघून विचारलं मला जाऊबाईंनी, कसं काय तू खुश दिसतेस आज, झालं का तुझं? म्हटलं झालं माझं ऍडमिशन. मग 2 दिवसांनी माझी सगळी कागदपत्र परत सापडली. तर मी म्हटलं आता मला त्याची गरज नाहीये, तर माझं काम झालेलं आहे. पण मला ह्या सगळ्यातनं असं जाणवलं की शिक्षण आणि धाडस या दोन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. शिक्षण तुम्हाला ज्ञानाचे रस्ते खुले करून देतं आणि धाडसाने तुम्ही तुमच्यावर आलेला प्रसंग, कारण मला वाटलं की चळवळ ही स्त्री चळवळीबद्दल तेव्हा वाचायला लागले होते, त्या पुस्तक ग्रॅज्युएशन करताना वाचनात यायला लागलं. पण असं वाटलं चळवळ ही फक्त कधीतरी मोर्चे काढण्याची गोष्ट नाही, रोजच्या जगण्यात संघर्ष आहे आपला आणि रोज आपल्या समोर आव्हानं आहेत. आणि मी अशा एका वर्गाचं प्रतिनिधित्व आहे की जिथं मुली अशा गाडल्या गेलेल्या आहेत. जी शरण गेली तिचं आयुष्य सुखकर झालेलं आहे, शरण नाही गेली की तिच्या पुढे संघर्ष उभा टाकलाय. आणि मग आपण उभं राहायचं की जेणेकरून माझ्या मागण्या येणाऱ्यांना तरी असेल की हा रस्ता कोणतरी या गावातनं चालत गेलेला आहे पुढं.